तुम्ही बसा आबा. आबा काय असं करताय? तुम्हाला माहिती आहे ना, आजपर्यंत जेव्हा जेव्हा मला एखादा प्रश्न पडला किंवा कसली चिंता वाटली, तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. आणि आता तुम्ही जेवढे चिंतेत दिसताय, मला नाही हो बघवत असं तुम्हाला. आजवर एवढा मोठा पेच कधी निर्माणही झाला नव्हता ना ग. हे जे काही सुरू आहे हे तुमच्या लग्नासाठीच आहे, मान्य आहे मला. पण बाळा, एवढ्या सगळ्या अटी गाववाल्यांना कळलं तर काय होईल या विचारानेच लक्ष लागत नाही का? ते तर तुला कळतंय ना मी काय म्हणतोय. हो कळतंय मला. पण आबा देवी आई आहे ना, देवी आई मार्ग काढेल यातून काहीतरी. तुम्ही नका ना एवढी काळजी करू. कोण आहे? एक मिनिट. तू कशाला आलीस बाहेर? मी चहा घेऊन येतच होते ना आत. कसे आहात आजोबा? वय झालं की काळजी चेहऱ्यावर दिसायला लागते ना. नका काळजी करू अहो. नेत्राचे आणि या घराचे संबंध आता खूप 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 घट्ट झालेत. हे लग्न व्यवस्थित पार पडेल आणि आम्ही आहोत ना. कशाला काळजी करताय? चहा घ्या. घ्या. आणि आता आराम करा जरा वेळ. काही लागलं तर सांगा, मी आहेच तुमच्या सेवेला. आराम करू दे त्यांना. नेत्रा, त्यांना पाहिलं की दडपणच येतं ग मला खूप. आबा आबा काय आहे? किती घाबरताय? तुम्हीच म्हणता ना, कुटुंब एकत्र असलं की कोणत्याही संकटाशी सामना करू शकतं. आता इथे तेच होतंय. सगळे एकत्र आलेत, त्यामुळे आता रुपाली बाईसाहेब काहीच नाही करू शकणार. खड्डा 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 खणावा लागेल. खड्डा. काय कसला विचार करते? काही नाही. बंटीच्या घराला कुलूप व्यवस्थित लावलंच ना? काय म्हणाला बंटी? त्याला वेळ कुठे होता माझ्याशी बोलायला. म्हणजे अनिलशी बोलण्यात बिझी होता तो. काय करायचं याचं काही कळतच नाहीये. बरं ऐक, नेत्राचे बर्थ डिटेल्स काढण्यासाठी एक छान आयडिया आहे माझ्याकडे. तुझ्या डोक्यात जे काही चालू आहे ना ते कर. मला सांगत नको बसूस. मी नाही करणार आहे, माझ्याने होणारच नाहीये. मला गुंतवू नकोस त्याच्यात. तेवढी अक्कल आहे ना मला. आपण दोघींनीही यात प्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाहीये. मग एक व्यक्ती आहे आपल्या या घरात जिचा आपण आधी सुद्धा वापर केलाय, तिचाच आपण आताही वापर करायचा आहे. जी व्यक्ती तुला साधारणपणे देव मानते. आजी. त्या म्हातारी गर्वी थेरड्याला फोन करायला लावायचा. ओके.
आणि सगळे डिटेल्स घ्यायचे. ओके. अजूनही विचार करते आबा? कितीही काही म्हटलं तरी चिंता कधी पाठ सोडत असते का बाळा? असं का बोलताय आबा तुम्ही? एकंदरीतच हे सगळं काही जे घडतंय त्यामुळे भीती वाटायला लागली ग. आबा सावकाश. मला सांगा, तुम्ही नेहमी काय म्हणता मला, जे काही घडतं ते देवी आईच्या मनाप्रमाणे घडतं. मग देवी आई काही वाईट घडू देईल नाही ना? आणि आबा माझा शेखर साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही घडू देणार नाही ज्याने मला किंवा घरात कोणालाही त्रास होईल. म्हणायला गेलं तर हे एक मोठं दिव्य आहे. हे दिव्य निर्विघ्नपणे पार पडू दे ग देवी आहे. चल येतो. आबा शेखर साहेब म्हणत होते ना गाडीने जा, गेला असता आरामात. अगं नको, इथेच बाजूला मठामध्ये माझं एक काम आहे. ते काम आटपून मला 12ची एसटी पकडायची आहे. ते मठातलं काम आटपून जाईन मी. बरं ठीक आहे, चला मग मी तुम्हाला रिक्षात बसवते. अगं रिक्षा नको बाळा, जास्त लांब नाही जायचंय. आबा अजिबात चालत नाही जायचंय हा कुठेही. अगं चालत नाहीच जात आहे मी, बसनी जातोय. तुम्ही ऐकत का नाही हो माझं? तू ऐक ना बाळा माझं. जा मी येतो. बरं मग बसमध्ये बसल्यानंतर आठवणीने मला फोन कर. नक्की. सावकाश. काळजी घे बाळा. हो. चल. आजी कशाला काळजी करताय तुम्ही? आता लग्न म्हटलं की ह्या अशा अडचणी येणारच ना. ग याला अडचण म्हणायचं का संकट ह्याचाच बोध होत नाहीये मला अजून. आई, आई काय होतंय असं? संकटांमागून संकट येत आहेत. मला ना खरंच भीती वाटायला लागली. पण खरं तर आपल्याला घाबरायची काहीच गरज नाहीये आई. आता इंद्राणी मॅडम आहेत ना आपल्या बरोबर, मग कशाला घाबरायचंय आपण? आहात ना तुम्ही आमच्या सोबत इंद्राणी मॅडम? तेच सांगत होते मी आजींना आता. आणि आई मला तर असं वाटतं की आता आपण इंद्राणी मॅडम जे सांगतील ना तसंच वागूया, तसंच करूया, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. हां इंद्राणी, आता तूच बघ काय करायचं ते. काय करायचं ते तू सांग. आजी लग्न म्हटलं की पत्रिका आलीच. हो, पण पत्रिका जुळवल्यात आणि त्या अगदी व्यवस्थित जुळल्यात. हो, पण मला नेत्राच्या जन्मदिवसाविषयी आणखीन काही माहिती हवी आहे. म्हणजे मला पत्रिकेचा नीट अभ्यास करता येईल. शेखर सांगेल ना, त्याच्याकडे आहे पत्रिका. रुपाली, तू विचार ना शेखरला, तो सांगेल. नाही नाही नाही, तसं नाही चालणार आजी. ती पत्रिका नको. त्यामागे काही कारण आहे, पण ते क्लिष्ट आहे. आपण नवीन पत्रिका बनवूया, म्हणजे मला माझ्या पद्धतीने त्या पत्रिकेचा अभ्यास करता येईल. मग तू नेत्राला विचार ना, तिला माहीतच असणार तिची जन्मतारीख, वेळ वगैरे. हो, पण नको, तसंही नको. नाही नाही, तुम्ही आता नेत्राचे आजोबा घरात होते तेव्हा बोलला असतात तर त्यांच्याकडून डिटेल्स घेता आले असते आपल्याला. पण मग आजी तुम्ही त्यांना फोन नाही करू शकणार का? मी? हा आजी, ही कामं मोठ्यानेच करायची असतात ना. हो,
पण त्यांचा फोन नंबर नाहीये माझ्याकडे. आई माझ्याकडे असेल. तुमचा फोन कुठे आहे? तिकडे. घेते घेते मी. स्पीकरवर. हां. हॅलो. हॅलो, मी पद्मा राजाध्यक्ष अद्वैतची आजी बोलते. ताई तुम्ही? हो. एक छोटं काम होतं माझं तुमच्याकडे. बोला ना. मला ना नेत्राबद्दल जरा माहिती हवी होती. माहिती म्हणजे तिची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण. मी नेत्राची सगळी माहिती शेखर साहेबांना दिलेली आहे. त्यांनी तर तिची पत्रिका सुद्धा काढली आहे. हो, पण मला ती माहिती तुमच्याकडून मिळाली असती ना तर बरं झालं असतं. काय झालंय? नाही म्हणजे अचानक. नाही, तसं काही नाहीये, पण तुमच्याकडून ती माहिती मिळाली असती ना तर जरा बरं झालं असतं. बरं सांगतो. हां, बोला. नेत्राचं जन्म ठिकाण आहे बाबोशी. तिची जन्मदिनांक आहे 3 जुलै 2000. बरं. आणि जन्मवेळ आहे सकाळी 8:35. बरं. धन्यवाद. हां, ठीक आहे. अगं बाई सांग ना काय ते लवकर. काय आहे बोल. काय झालं? मी म्हटलं होतं ना तुला, तुझ्या नवऱ्याने पत्रिकेत खूप मोठा गोळ घातलाय. म्हणजे तरी मला वाटलंच होतं 32 गुण जुळले तरी कसे. अशक्य आहे ते. नेत्राच्या आजोबांनी नेत्राचे जे डिटेल्स दिलेत त्याप्रमाणे नेत्राचा जन्म सकाळी 8:35 आहे आणि पत्रिका जुळवणाऱ्याने तो रात्री 8:35 लिहिलाय. अख्खी पत्रिकाच बदलून टाकली आहे. ज्योतिषशास्त्रात सेकंदा सेकंदाला सगळं बदलत असतं. याने तर 12 तासांचा फरक केलाय. तुझ्या महान नवऱ्याने पत्रिकेत असा बदल करून घेतलाय की ज्यामुळे कुठल्याही ज्योतिषाला पत्रिका दाखवली तरी त्याला नेत्राचा लग्नानंतरचा मृत्यूयोग दिसणार नाही. शेखरने खऱ्या पत्रिका जुळवू देत, नाहीतर खोट्या. नेत्राचा लग्नानंतरचा मृत्यू विधिलिखित आहे. खरंच म्हणजे तू म्हणालेस तसं नक्कीच लग्नानंतर नेत्राचा जीव जाणार आहे, हो ना? हो. वा वा शेखर राजाध्यक्ष, काय पण तुम्ही डाव खेळलात. म्हणजे अद्वैतचा जीव वाचावा म्हणून हा बिंडोक राजाध्यक्ष नेत्राचा जीव घ्यायला निघालाय. वा, काय ते पुत्रप्रेम. वा वा. पण इंद्राणी, सगळे हिशोब चुकते करणार आहे मी आता. खूप दिवसांचे हिशोब बाकी आहेत. फक्त तू एक काम कर, या बिंडोक राजाध्यक्षांनी हे सगळं कुणाच्या संगनमताने केलंय, कुणी या पत्रिका जुळवून आणल्यात, त्याचं नाव आणि पत्ता मला दे. मग बघ ही रुपाली म्हात्रे काय करते ते. मंदिरात येण्यापासून गावकऱ्यांना थांबवायचं कसं? काकुमा, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आपण गावातील ना गरबा कॉम्पिटिशन ठेवूया. अरे सगळे गरबामध्ये बिझी होतील आणि मंदिरात कोणी जाणारच नाही. परफेक्ट ना? फाल्गुनी बाळा, अगं वेळ काय, आपण बोलतोय काय? हा, गरबा हे बघ, ही आयडिया केली ना तर मी तुला सांगते. कसली आयडिया?
लग्न लागताना मंदिरात कुणी येऊ नये यासाठी हिने एक आयडिया काढली. काय? गरबा कॉम्पिटिशनची. नाही आवडली का? अरे माझ्याकडे एक और आयडिया आहे ना. एक मिनिट थांबा. आपण वावशीला डिक्लेअर करूया की वावशी मध्ये भूकंप येणार आहे. सगळे घर गिरने वाले, डेंजर डेंजर डेंजर, सब चले जाओ, सगळे आपोआप गावातील जातील. मस्त मस्त. अरे कमाल आयडिया, कमाल आयडिया. पण कसं आहे, भूकंप होणार आहे आपण नाही ना डिक्लेअर करू शकत. त्यासाठी गव्हर्नमेंट बॉडीज असतात. हा नाही, सॉरी शांत राहा जरा. सॉरी शांत. नेत्रा ऐक ना, मला सांग, वावोशी गावामध्ये अंदाजे किती घरं असतील? 40 एक घर आहेत. इझिली मॅनेजेबल आहे. ओके, आता अजून आयडियाज नको फालू. नाही नाही, ऐक, माझ्याकडे प्लॅन आहे. ऐका, मी उद्याच वावोशीला जातोय. ओके, रेकी करायला. तिथे जाऊन मी इन्फॉर्मेशन काढेन आणि कोणी मला विचारलंच तर मी सांगेन की मी सर्वेसाठी आलोय. पण तुम्ही एकटे जाणार आहात? हो. नाही साहेब, एकटे नका जाऊ. कोणाला काही कळलं तर उगाच अडचण नको ना व्हायला. मग मी जाते ना तेजस बरोबर. येस तेजस, तू केतकी काकूला बरोबर घेऊन जा. एक मिनिट, आपण सर्वे कसला सर्वे करणार? पण आय मीन स्पाई सारखा तो सर्वे करू शकत नाही ना तो. सरकारी सर्वे असं करायचं का? तेजस पहिल्यांदा बरोबर बोललीये रे ही. काय बरं ऐका एक मिनिट. सर्वे इज गुड आयडिया, पण सरकारी सर्वे नको. हेल्थ रिलेटेड सर्वे किंवा एखाद्या NGO कडून आला तसं सांगा, म्हणजे लोकांना संशय येणार नाही. चालेल, ठरलं तर मग मी तुझ्या सोबत येते. म्हणजे तुला मदतही होईल आणि सोबत बाई आहे म्हटल्यानंतर ट्रस्ट फॅक्टर सुद्धा वाढेल. एक्झॅक्टली. चला चला, मी पण येते. ट्रस्ट फॅक्टर एवढाही नाही वाढवायचा आपल्याला. नंतर काय, आपण इथे सर्वे करतोय आणि ही गावात गरबा खेळते. तेजस ऐक तेजस, तन्मयला सुद्धा बरोबर घेऊन जा. म्हणजे तू आणि काकू गावात फिराल, तन्मय देवळाजवळ थांबून सगळं नोट डाऊन करेल. कुठल्या वेळी किती लोक येतात मंदिरात, आपल्याला कळायला हवं ना. ओके, करेक्ट. काय करेक्ट. चला आता तयारी करायची आपल्याला. फाल्गुनी, तू बडबड बंद करा. मी काय म्हणतोय ते ऐक. काय? तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं मी? नाही काही नाही, काही हरकत नाही, बोल. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही नेत्राच्या आजोबांकडून जी माहिती घेतलीत त्यानुसार मी नेत्राची पत्रिका बनवली आहे. हो का? मग आता ती पत्रिका मी माझ्याजवळ ठेवून घेणार आहे काही दिवस. काही विधी करायचे तिच्यावर. बरं, बघूया काही अडचणी दूर होत आहेत का. आता तू करतेस ना, मग अडचणी दूर होतीलच, माझी अगदी खात्री आहे. तू सांगितलेल्या उपायाचा नेहमीच गुण आलाय बघ. पण आजी, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहू द्या. बरं. आता तुमचं टेन्शन दूर झालं ना? अगं, लग्न होईपर्यंत थोडं टेन्शन राहणारच, पण आता तू आली आहेस ना, त्या आधीपेक्षा माझं टेन्शन खूपच कमी झालंय. कधी एकदा अद्वैत आणि नेत्राच्या डोक्यावर अक्षता पडतायत असं झालंय ना तुम्हाला? हो ग. बरं आजी, ह्या ज्या पत्रिका जुळवून आणल्या त्या शेखरनी आणल्या ना? हो. कुणाकडून? शेखरनी काय बाई नाव सांगितलं होतं? हां, घैसास गुरुजी, लोणावळ्याचे घैसास गुरुजी. पण तुला का हवी आहे त्यांच्याबद्दल माहिती? सहजच. म्हणजे माझ्याकडे सुद्धा अशी पत्रिका जुळवण्याची बरीच कामं येतात, पण मला फारसा रस नाही त्यात, म्हणून कोणी माहितीचं असावं म्हणून. अहो, तुम्ही एवढ्यात उठलात? आत्ताच झोपला होतात ना? ही इंद्राणी आहे, आपल्या घरातली आहे असं समजा. मी तुम्हाला हिच्याबद्दल मागे सांगितलं होतं, विसरलात का? काय होतंय? त्रास होतोय का तुम्हाला?
पद्मा, कसं समजावू तुला? अगं डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवत जाऊ नकोस. ही बाई रुपालीला सामील आहे. अगं माणसं ओळखायला कधी शिकणार आहेस तू? अगं ही वाईट काम करते, हिच्यावर विसंबून राहू नकोस. अहो तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा, नका त्रास करून घेऊ. आजी मी येते. हा